सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। टायमिंग बघू शकता, सकाळचे 5:15 वाजत आहेत। मी उठलेली आहे, रोजच्या वेळेत नाही, आज थोडंसं लेट उठले कारण आज टिफिन नाही, आज दिनेश कॉलेजला जाणार नाही, सुट्टी भेटलेली आहे संक्रांतीची 3 दिवस। आज पहिल्यांदा दिनेशला सुट्टी भेटलेली आहे। जसं कॉलेज स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून दिनेशला कुठल्याच सणाला सुट्टी भेटत नाही ना रविवारी सुट्टी भेटते, पण संक्रांतीच्या सणाला 3 दिवस सुट्टी भेटलेली आहे। तर दिनेशसाठी टिफिन तर बनवायचं नाही आहे मला, तर आज कोणी कुठं जाणार नाही आहे आणि जे रेग्युलर हे जातात गॅरेजला त्यांचं लगेच आवडतं, म्हणजे काही नाश्ता वगैरे मला बनवायचा नसतो, फक्त चहा असतो। तरी पण मी लवकर उठले कारण का आज आहे भोगी। तर भोगीच्या सर्वांना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आणि प्लस आज पुस महिन्यातला पहिला रविवार पण आहे। तर सुरुवात झालेली साफसफाईच्या कामापासून, कारण पूजा जसं व्रत वैकल्य असलं त्या दिवशी आपल्याला थोडंसं लवकर उठून सगळी कामं आवरायची असतात, कारण घरचं पूर्ण क्लिनिंगचं काम आपलं सकाळपर्यंत झालं पाहिजे। आणि तसं तर बघा खूप ठिकाणी मी बघितलेलं, आई पण करत असते, सकाळी लवकर रविवारची पूजा केली जाते। असं म्हणतात की सूर्यनारायण उगवण्या अगोदर ही पूजा केली जाते सूर्यनारायणाची। पण आता बघा ही आपली जी घरकाम आहेत ते मला अगोदर आवरायचं आहे। थोडासा लेट पूजेला झाला तरी पण काही हरकत नाही, कारण आपलं थोडंसं काम जास्त आहे। झाडणं पुसणं क्लीन करायला मला पूर्ण बघा 1 ते 1.5 तास आरामात जातो आणि मग त्यामुळे म्हटलं अगोदर साफसफाईची कामं आवरून घ्यावी, म्हणून थोडंसं लवकर उठून मी पटकन लागलेले आहे। तर अगोदर सुरुवात झालेली झाडूपासनं, तर बेडरूममध्ये झाडू मारून घेतलेले आहे। हॉलमध्ये आलेले अगोदर सोफे वगैरे सगळे मी झटकून अंतरत आहे आणि पुस्तळे स्वच्छ पुसून पण घेणार आहे। आणि 2 दिवसा अगोदरच मी पूर्ण सोफे जे आहेत ना बाहेर नेऊन झटकून सगळं मी परत टाकलेलं होतं, म्हणजे आता संक्रांतीचा सण तर आलेलाच आहे, त्यासाठी जी छोटी मोठी साफसफाई असते ना, सोफे वगैरे क्लीन करणं, हे सगळं मी केलेलं होतं। आणि वर हे साफसफाई होतच असते, मी कुठेही धूळ किंवा जाळीजुळी काही होत नाही, कारण 8 दिवसाला 15 दिवसाला जास्त करून जास्तीत जास्त 15 दिवस जातात, त्यापेक्षा 1 दिवसही जास्त जाऊ देत नाही मी। पूर्ण घरची साफसफाई होतच असते, पूर्ण वरच्या भिंती, कडान, कोपरा, दरवाजे, खिडकी जे आहे वर मी क्लीन करत असते, त्यामुळे जाळी धुरळा हे काही नाही आहे। तरी पण बघा म्हणतात वरची साफसफाई ते मी करणार आहे। आणि ज्या दिवशी सणवार असतं, पूजा पुनस्कार करायची आहे, त्या दिवशी तर सुरुवात साफसफाईच्या कामापासूनच होते। तर अगोदर आता पूर्ण घरात झाडू तर झालेले आहे। अगोदर नंबर आहे बेडरूमचा, बेडरूमपासून मी सुरुवात करत आहे। आणखीन कोणी उठलेलं नाही, दिनेश उठलेला आहे ना, त्याच्या पप्पांना दीपक कोणीच उठलेलं नाही आहे आणि दीपक वरच्या रूममध्ये झोपाय गेलेला आहेच, खाली नाही, कारण का मी थोडंसं लवकर उठवते, त्यामुळे तो म्हणत होता मम्मी निवांतपणे मी वरी झोपणार आहे, म्हणजे आता रनिंगला वगैरेही जात नाही आहे तो, तर निवांतपणे 6-6:30 पर्यंत झोपतो आणि सगळेजण सकाळी लवकर उठतात, म्हणजे दीपकलाही सवय आहे। तरी पण बघा आता रनिंगला वगैरे जायचं नाही, थंडी पण खूप आहे, त्यामुळे म्हणत होता मम्मी मी वरती जाणार आहे, जसं मनात आलं तसं मुलं करत असतात। तर सो आणखीन मी कोणाला उठवलेलं नाही आहे, कारण कोणी कुठं जाणार नाही, निवांतपणे म्हणलं आज निवांतपणे झोपू द्यावं, दररोज तर आहे धावपळ, सकाळी लवकर दिनेशला उठवते, म्हणजे एकच विचार असतं की यावेळेचं वातावरण शांत असतं, की थोडंफार अभ्यास केलं तर लक्षात राहतं असं म्हणतात, म्हणून 1 अर्धा तास अगोदर उठवत असते। तरी पण आज निवांतपणे सगळेजण झोपलेत, आता माझी कामं सुरू झालेली आहेत। तर खिडकी वगैरे अगोदरच मी पुसून घेतलेलं आहे आणि आता टाईल्सही पुसून घेते, म्हणजे बेडरूमचं एक वेळा आवरलं फॅन ऑन करते आणि मग मी बाहेरचं पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे। कपडे बघू शकता खूप अस्तव्यस्त झाले ते स्टँडमध्ये, कारण होतच नाही, थोडंसं झालेलं आहे, गावाकडे वगैरे गेले तेव्हाही झालं नाही, पण आपली घरकामं हे ते आवरण्यामध्ये मला झालेलं नाही। आणि कसं आहे, एक 8 दिवस हे नीट राहतं, 8 दिवसाच्या नंतर जशाला तसा प्रकार या कपड्यांचा होतो, कारण जेही कपडे असतात, नाईट पॅन्ट आहे, हे ते टी शर्ट सगळे घालतात आणि असं खूप असतात ना, नंतर ते भेटत नाही, मग ते शोधायच्या नादामध्ये पूर्ण कपडे बाहेर काढतात, मुलं दोघंही तसंच करतात आणि मग पुन्हा ते बाहेर काढलेले कपडे कशा प्रकारे ठेवतात की ते उचलायचं आणि खूपसायचं इतकंच काम करतात, मग ते पूर्ण अस्तव्यस्त होतं। मग ज्यावेळी ते मला ठेवायचं आहे त्यावेळी पूर्ण ते काढून मला एक कपडा घडी घालून ठेवावं लागतं, तेव्हा ते कुठं व्यवस्थित बसणार आहे। एक घडीसुद्धा म्हणजे व्यवस्थित ते निघतच नाही असा प्रकार आहे। असं मी जे समोरचे होते ना ते तितके घडी घालून ठेवलेले आहेत आणि मी टाईल्स पुसून घेतलेले, फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे लवकर हे पाणी थोडंफार लवकर हाडकेल। आणि तसं तर थोडासा वेळ मला जास्त लागतो आणि या वेळेमध्ये वरती चलणार कोणी नाही, सगळे झोपलेले, सगळे झोपीत आहेत। मी कुठून मात्र भाज्या कामात मी लागलेली आहे। आपली कामं कशी असतात, कितीही करा, दिवसरात्रही केलो तरी कमीच आहे करणाऱ्याला, आणि जे नाही करणार त्यांच्यासाठी काहीच नाही आहे। मला काही नाही, माझं काय आहे, दिवस रात्र मी करत राहिले तरी पण ही माझी कामं आवरणार आहे, थोडासा वेळ जास्ती लागतो मला, आणि तसं तर हातानं पुसण्यामध्ये थोडासा वेळ जास्तच लागत असतो। तर इकडं मी पाणी चेंज केलेलं आहे, म्हणजे मला आता अगोदर हे फर्निचर पुसून घ्यायचं आहे, शोकेस जे आहे ना ते पुसून घ्यायचं आहे। पाणी वगैरे मी दररोज लावत नाही, पण 8 दिवसाला 1 वेळा शॅम्पूचं पाणी करून मी पुसत असते, कारण हलकीशी धूळ येतच असते, एकदम व्हाईट आहे त्यामुळे। तर पाणी चेंज केले, शॅम्पू टाकलेले यामध्ये
आणि तुम्ही म्हणत होता की ते स्प्रे घे हे सगळं म्हणजे पुसण्यासाठी म्हणजे थोडंसं सोपंही जाईल स्प्रे घेतल्यामुळे. तर हो घेणार आहे, बाहेर गेल्यानंतर घेऊन येईन मी. म्हणजे आता यांना म्हणलेलं होतं पण यांची कामं अशी असतात ना की लक्षात राहत नाही काही. तर बघूया निवांतपणे घेणार आहे. आता इकडे शॅम्पूचं पाणी करून पूर्ण शोकेस पुसून घेतलेलं आहे. तितकं काढाकाढी काही केली नाही, तिथल्या तिथं उचलून मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि सोफे पण वरून म्हणजे एक वेळा पूर्ण क्लिनिंग झालेले आहे. फक्त वरून जे हलकीशी धूळ येते ना ते मी व्यवस्थित पुसून घेतली. खिडकी वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. आणि इथं जी खिडकी जग दिसत आहे लाल कलरचं तुम्हाला, त्यामध्ये मासे टाकलेले आहेत जे कलरफुल मासे असतात बघा ते टाकलेले आहेत. त्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं म्हणून मी म्हणले जगमध्येच हे व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये ठेवलं. ती खिडकी ठेवलेली आहे आणि 8 दिवसाला एक वेळा पाणी पण चेंज करत आहोत म्हणतात. त्यामध्ये मीठ वगैरे टाकून ठेवावं. तर मीठ वगैरे टाकून पाणी आम्ही घालून ठेवत असतो. 8 दिवस निवांत चालत असतं. मासे खेळत आहेत त्यामध्ये. तर त्याला काही उचलली नाही, फक्त साफसफाई करून घेतली, तिथेच ठेवलेलं आहे. आणि दार खिडकी मी काहीच यावेळेत उघडलेलं नाही. खूप थंडगार हवा आहे. खूप थंडी वाजत आहे. एकदम दार गेट काढलं ना समोरून अशी हवा येते ना बाबा खूप कुडकुडायला लागतं. मग मी जी कामं माझी होत आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित होणार आहेत. एकदम गारजल्यासारखे होतात हातपाय थंडीमुळे. त्यामुळे कुठलंच काही काढत नाही. पण फॅन ऑन केलेले आहे. जसं बाहेरची हवा जी असते ना एकदम थंडगार असते, पण जी फॅनची हवा असते ना ती गरम येते, मग काहीच वाटत नाही. मग मी फॅन सगळे ऑन केलेत. हॉलमधले 2 फॅन, बेडरूममधलं फॅन आहे. नंतर इकडच्या रूममधलं फॅन मी आणखीन ऑन केलेलं नाही आहे कारण दिनेश झोपलेला आणखीन उठलेला नाही. इकडच्या रूममध्ये दिनेश आहे म्हणून म्हटलं तिकडे लाईट फॅन काही मी लावलेलं नाही. नंतर पुसणार आहे निवांतपणे, आणखीन दिनेश उठलेला नाही आहे. तर बघा इकडच्या साईडची साफसफाई झालेली. हॉलमध्ये मला जास्त वेळ लागतो कारण सोफे आहे, शोकेस आहे. इकडच्या साईडला एक ग्लासचं शोकेस आहे ते पण मी पुसलेलं आहे. आणि हे बघा आमचे छोटे राजकुमार उठलेले आहेत. म्हणजे मी गाणं लावलेलं आहे. सकाळच्या वेळेमध्ये ना कोणीच उठलेलं नसतं, एकदम शांत वाटतं. आणि कुत्रे वगैरे भुकले की खूप लवकर म्हणजे आवाज येतो आपल्या कानामध्ये कारण एकदम शांतता असते या वेळेमध्ये. म्हणून मी काय करते मोबाईलमध्ये देवाचे गाणे लावते सकाळी मोठा आवाज करते. ते गाण्याचा आवाज ऐकून दिनेश उठलेला आहे. म्हणजे सकाळी ना भजन ऐकत माझी कामाची सुरुवात होते. दररोजचं असंच आहे. किचनमध्ये जर स्वयंपाक वगैरे बनत आहे त्यावेळेत मी मोबाईलमध्ये भजन कीर्तन किंवा देवाचे गाणे हे सगळं चालत असतं. ऐकत मी माझी कामं आवरत असते. छान वाटतं. सकाळचं वातावरण खूप छान फ्रेश वाटतं. आणि या वेळेमध्ये योगा करणं खूप गरजेचं आहे. पण माझा योगा अशा पद्धतीनं होतो म्हणजे घरच्या साफसफाईपासनं यामध्ये आपलं शरीर पूर्णपणे झुकलं जातं. तर बघा सगळ्यात जास्त कसरत यामध्ये लागते. जी घरकामं आपले असतात जे म्हणजे आपण हातानं वगैरे घरं पुसतो ना त्यामध्ये खूप कसरत होऊन जाते. पूर्ण शरीराचा योगा होऊन जातो. कुठंही आपलं थोडंसंही वजन वाढणार नाही आणि आपली जी सेहत आहे ती पण छान हेल्दी राहते. कामं करणं हे गरजेचं आहे. म्हणजे बाहेर जाणं किंवा रनिंग करणं, थोडंसं चालणं हे तर चांगलं असतंच. पण ज्या ताई आता माझ्यासारखे आहेत एकलनाच्या, आता घरामध्ये आपल्याशिवाय पर्याय नाही. सगळी कामं साफसफाईची कामं असो, स्वयंपाक असो, सगळ्यांना उठवण्याचं काम, सगळ्यांना सगळं द्यायचं काम, सगळं आपल्यावर असतं. पूर्ण घरची जिम्मेदारी. मग अशा ताईंसाठी सांगत आहे की जी घरकाम आहे त्यामध्येच आपला योगा होऊन जातो. वेगळा वेळ आपल्याला भेटत नाही आणि काढायची गरज पण पडणार नाही. याच कामामध्ये आपलं पूर्ण शरीराचं कसरत होऊन जाते. तर असं झालेलं आहे पूर्ण घरचं पुसून. आता बाहेरचं राहिलेलं आहे. बाहेर पूर्णपणे अंधार होता. आता बघू शकता छान उजेड आलेला आहे. म्हणजे 6:30 वाजलेले आहेत. तर आतमधली साफसफाई नंतर यांचं आवरून दिलं. चहा वगैरे करून दिलेला आहे. हे गॅरेजला गेलेले आहेत. आणि दिनेशचं चालू आहे इकडं म्हणजे इकडे डुकरं खूप येतात. बाहेर जायचं कठीण होतं. सकाळी तेच मारत आहे त्यांना. नंतर जे कचरा खरकट जेही दिवसभराचं जमा असतं ते आता यावेळेत आम्ही टाकून येतो. म्हणजे दिनेश गेलेले टाकण्यासाठी आणि दीपकही उठलेला आहे. तर दीपकला म्हणलं दूध वगैरे घेऊन ये. नंतर आज मार्गशीर्ष नाही आहे म्हणजे पुस महिना सुरू झालेला आहे. पुस महिन्यातलाच पहिला रविवार आहे. तर पूजा वगैरे मांडायची आहे. सकाळच्या वेळेतच मांडली जाते पण आज लेट झालेलाच आहे मला कारण माझी साफसफाईची कामं लवकर आवरत नाही. तर दीपकला म्हणलं सगळी सामग्री घेऊन ये. काल पण म्हणलेलं होतं की घेऊन ये इव्हनिंगच्या वेळेत म्हणजे सगळी तयारी करून ठेवेन. पण काल गेलेला नाही म्हणत होता. मग मी आता जाऊन घेऊन येतो. म्हणजे ढाळा लागणार आहे, ऊस लागणार आहे. म्हणजे जे आता आपण संक्रांतीच्या सणाला वाणात जे घेतो ना ते सगळं आपल्याला आता रविवारच्या पूजेला पण लागतं. आणि प्लस आज भोगी पण आहे. तर म्हणलं आता सगळी तयारी करायची आहे. आज जी मिक्स भाजी भोगीची भाजी असते ते पण मला बनवायची आहे. नंतर संक्रांतीची काही खरीदारी मी केलेली नाही. मला आज ती खरीदारी करण्यासाठी जायचं आहे. तर खूप काही कामं आहेत. मग मी थोडंसं धावपळीनंच करत आहे. थोडंसं लवकर ही कामं आवरले तर मी मकर संक्रांतीची खरीदारी करण्यासाठी जाणार आहे. मी दीपक दिनेश सगळेजण जाणार आहोत. पण स्वयंपाक वगैरे करणार नाही, आल्यानंतर करणार आहे. अगोदर मी पूजा करणार आहे. नंतर सगळ्यांना नाश्ता बनवून देते
आणि जीही खरेदी मला करायची आहे ते करून घेते, कारण नंतर खूप गर्दी होते. कारण आता आज भोगी आहे आणि आज आणि उद्या खूप गर्दी असते तिथे. जसं बांगला लिहिण्यासाठीही तशीच गर्दी म्हणजे नंबर लागलेला असतो. आणि तिथं आता सगळी खरेदी आजच करतात खूप साऱ्या ताई. म्हणजे सगळ्यांची खरेदी थोडीशी वेगवेगळी असते, सगळीकडे थोडीशी वेगळी पद्धत असते. आता मला फक्त वाहनामध्ये काय लुटायचं आहे ती सामग्री घेऊन यायची आहे. पण खूप साऱ्या ताईंची खरेदी कशी असते, कोणी सोनं घेतं, कोणी चांदी घेतं, कोणी साड्या घेतं, अशी खरेदी असते. पण मला हे काही घ्यायचं नाही, फक्त मला लुटण्यासाठी वाहन आणायचं आहे. नंतर वेगळी खरेदी म्हणजे बघूया, काहीतरी युनिक दिसलं तर तेही आणणार आहे. म्हणजे डबे पण मला आणायचे होते डाळी भरण्यासाठी, तर बघणार आहे. तर असं अंगणाची साफसफाई झालेली आहे, झाडांना पाणी दिलं, रांगोळी काढून झालेली आहे आणि आता माझी आंघोळी झालेली आहे. आणि दिनेशचं काय चाललेलं आहे, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी अगोदर उठल्यानंतर कम्प्युटर ऑन करायचं आणि ते गेम चालू करायचं आणि बघत बसायचं. तसं त्याचं असतं. कोण कुठं का राहणार, किती का गोंधळ असेल ना, त्याचं निवांतपणे असतं. म्हणत असतो मम्मी मला कधीतरी एक दिवस भेटलेला आहे त्या दिवशी निवांतपणे बसू दे. तर ठीक आहे, मला निवांतपणे बसतो, कारण आता आंघोळ वगैरे सगळं निवांत होणार आहे त्याचं. दररोज कसं बघा पहाटेच आंघोळ होत असते दिनेशची आणि जायची धावपळ असते, 7पर्यंत बाहेर पडतो. पण आज नाही, आज निवांतपणे त्याचं चालू असणार आहे. सो मी माझं आवरून घेते. तर आंघोळ झाल्यानंतर अगोदर नंबर असतो मेकअपचा, नंतर मी मेकअप करत नाही. दिवस गेला तरी पण मला वेळ भेटत नाही. आंघोळ झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटाचं काम आहे, जास्त वेळ मला लागत नाही किंवा जास्ती माझं हेवी मेकअप नसतं. फक्त एक क्रीम पावडर लावायचं, लिप बाम, टिकली, फक्त साधं सिंपल आहे, जास्त वेळ यामध्ये लागत नाही. अगदी 2 मिनिटामध्ये माझा मेकअप होतो. पण दिवसभर वेळ भेटत नाही. सकाळी आंघोळ झाल्यानंतर जे वेळ भेटतो त्या वेळेमध्येच मी करून घेत असते. तर झालेला आहे मेकअप वगैरे. आता आलेले आहे मी किचनमध्ये, म्हणजे आपल्या जागेमध्ये आलेले आहे. आणि अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. दूध आलेलं आहे. म्हणजे आता मला वाटतं इथली शाळा सुट्टी आहे, काही माहिती नाही तितकं. पण जे दूध देतात ताई त्यांचा फोन आलेला होता, म्हणत होते की एसटीला दूध पाठवलेलं आहे, तर दीपक जाऊन घेऊन आलेला आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवलं. दूध शोधून घेते मी अगोदर, मगच गरम करायला ठेवते. काही निघत असतं त्यामध्ये. आणि शेंगदाणे रात्री किराणा आणलेला आहे, सगळा किराणा भरून ठेवला, पण शेंगदाणे राहून गेलेले असेच. तर हे डबा क्लीन करूनच ठेवलेला होता. तर यामध्ये शेंगदाणे मी भरलेले आहेत आणि अलमारीत ठेवून देऊ, म्हणजे पसारा वाटतो किचनमध्ये. छोटी किचन आहे आपली, जेव्हा तेव्हा भरून व्यवस्थित डब्यात ठेवलं तर ते छान वाटतं. किंवा असंच तिकडे एकीकडे ठेवणं खूप अस्तव्यस्त वाटतं, म्हणून ते अगोदर शेंगदाणे भरून मी व्यवस्थित लावलेत. म्हणजे शेंगदाणा, तिळीचे लाडू, पोळ्या हे सगळं बनवलं जातं. पण आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी मी बनवत नाही, करी दिवशी बनवते. आणि ते कोण पण त्या दिवशीच मी रेडी करणार आहे, कारण आज जे स्वयंपाक असणार आहे ते मिक्स भाजी, म्हणजे भोगीची भाजी, भाकरी, तिळवून भाकरी हे सगळं बनवणार आहे. आणि उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे. आणि करी दिवशी मी शेंगदाण्याच्या पोळ्या, नंतर तिळच्या पोळ्या, म्हणजे हे सगळं लाडू वगैरे जे बनवायचं आहे ते मी करी दिवशी बनवत असते. म्हणजे सगळीकडे कसे असते, थोडंसं वेगळी प्रथा असते बघा. कोणी भोगी दिवशीच तिळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, नंतर पोळ्या हे सगळं बनवतात. पण आमच्या इकडं संक्रांत दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि करी दिवशी शेंगदाणा, तिळगुळ ही पोळी, लाडू जे बनवायचं त्या दिवशी बनतं. नंतर धपाटे पण बनवतो आम्ही तिखटामध्ये, हे सगळं करी दिवशी बनलं जातं. तर असो, अगोदर मॉर्निंगचा चहा झालेला आहे. दीपक देण्यासाठी दूध दिलेलं आहे. दीपक गेला होता ढाळे आणण्यासाठी, म्हणजे आता रविवारची पूजा आहे, पूजेची सामग्री मला लागणार होती. ऊस, ढाळा, वाळूक, जे आपल्याला सामग्री भेटते ते सगळं आपल्याला ठेवायचं असतं, तर तेच आणलेलं आहे. आणि मीही बाहेर आलेले होते, म्हणजे वातावरण छान झालेलं आहे आजचं. तर केस वगैरे झटकून घेतले आणि आता मी लागत आहे पूजा वगैरे करायला सुरुवात करणार आहे, कारण आता थोडंसं लवकर बाहेर पण जायचं आहे. नाही तर काय चाललं आहे दोघा भावांचं, तर हाईट बघत आहेत कुणाची जास्त आहे. तर दीपकची हाईट जास्त आहे, पण दिनेशला पाहिलं ना असं वाटतं की दिनेशच उंच आहे, दीपक छोटा वाटतो त्याच्यापुढं. पण जेव्हा दोघं थांबले ना त्यावेळेत असं वाटत नाही. आणि दोघांचं हेच चालू असतं, दिनेश म्हणतो मी तुझ्यापेक्षा उंच आहे. म्हणजे ज्या दिवशी घरी असतं ना हे चालू असतं दोघांचं, तू मी, आणि कुठलीच कामं दोघंही करणार नाहीत. हे एक प्रकार आहे. दररोज दीपक घरी एकटा असतो, मी जेही काम सांगतो ते पटकन आवडतो तो, कारण त्याच्याकडे ऑप्शन नसतं कुणाला सांगण्याचं. पण ज्या दिवशी दोघं घरी असतात ना त्या दिवशी बघा, दीपक दिनेशला सांगतो, दिनेश दीपकला सांगतो, आणि दोघंजणी मला म्हणणार मम्मी त्याला सांग, त्यानं म्हणतं त्याला सांग. मग आता कोणाला सांगायचं, मग त्या दोघांच्यामध्ये ती काम मिस करते. मला वाटतं दोघांना सांगणं बेकार आहे, कारण दोघंही करणार नाही ते. त्यानं म्हणतं त्याला आणि त्यानं म्हणतं त्याला, मग त्यामुळे ते काम तिथंच राहून जातं. ज्या दिवशी घरात एकटं राहतं ना त्या दिवशी ना निवांतपणे काम आवडतं, ते कुणाला सांगत नाही, कारण त्याच्याकडे ऑप्शनच नसतं. असंच असतं, मला वाटतं सगळ्याच्या घरामध्ये असंच असावं. ज्यांच्या घरी दोघं भाऊ, तिघं भाऊ, दोघी बहिणी, तिघी बहिणी असतात ना त्यांच्या घरी असाच प्रकार आहे. ते एकमेकांना सांगत असतात, त्यामध्ये त्यांची मम्मीच ती कामं आवरून जातात. असं अगोदर मी पाणी भरून घेत आहे आणि मी काय खरीदारी केली आणि रविवारची पूजा कशी केली सगळं याच व्हिडिओ दाखवेन. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक